शिवसेना आपल्या दारी ही जी मोहीम मावळ तालुक्याच्या आमच्या सगळ्या शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जी हाती घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आमचे जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, युवा सेना, युवती सेना, आमची फादर बॉडी, महिला आघाडी, सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण मावळ विधानसभेमध्ये जेवढी गावं या विधानसभेमध्ये येतात, जेवढी शहरं या विधानसभेमध्ये येतात, त्या ठिकाणी जाऊन दारोदारी जाऊन शिवसेना आपल्या दारी ही मोहीम सुरू करून त्या ठिकाणची ज्या काही अडी अडचणी असतील, कुठं रस्त्यांची अडचण असेल, लाईटीची अडचण असेल, पाण्याची समस्या असेल, या सगळ्या समस्या सगळ्या समजून त्या निमित्ताने या तालुक्याचे जे लोकसभेचे खासदार आहेत आदरणीय श्रीरंगप्पा बारणे यांच्यापर्यंत ती अडचण घेऊन ते काम पूर्ण करण्याचं काम आमच्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलंय. आणि आगामी काळामध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहे त्या निवडणुकींना देखील सामोरं जाण्यासाठी एक शिवसेनेची संघटनात्मक ताकद निर्माण करण्याचं काम या निमित्ताने देखील आमचे प्रमुख पदाधिकारी त्या निमित्ताने करणार आहेत. गावोगावी जाऊन जे सगळे नवीन युवक असतील, ज्यांना पक्षामध्ये काम करण्याची इच्छा आहे, ज्यांना आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला मान्य करून त्या निमित्ताने शिवसेना पक्षाचा विचार हाती घ्यायचा आहे, अशा सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्या निमित्ताने शिवसेना आपल्या दारी काम व त्याच पद्धतीने पक्ष संघटना वाढवण्याचं काम आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी त्या निमित्ताने करणार आहेत. दरवर्षी गेल्या 12 वर्षापासून या तालुक्याचे जे खासदार आहेत आदरणीय श्रीरंगप्पा बारणे हे दरवर्षी आपलं अॅन्युअल जे वार्षिक कामाचं जे पुस्तक असतं त्या पुस्तकाचं प्रकाशन करून लोकांपर्यंत आपण जी कामं संपूर्ण वर्षभरामध्ये केलीत ती कामं पोहोचवण्याचं काम आदरणीय श्रीरंगप्पा बारणे करत असतात. त्याच पुस्तकांचं उद्घाटन गेल्या 4 दिवसांपूर्वी या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि त्यांनी देखील आपण तेच सांगितलं की एवढी कामं जर आपण करताय तर त्याला डिजिटल स्वरूपामध्ये आपण सोशल मीडियावरती ह्याचं सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही या निमित्ताने करा आणि शाबासकी देखील त्या निमित्ताने पंतप्रधानांनी आपण दिली. आज जर तुम्ही संपूर्ण देशाचा विचार केला तर या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक जास्त केंद्र शासनाचा राज्य शासनाचा निधी या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आलेला आहे. तुम्ही जर आज पाहिलं तर देशातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट नवी मुंबईतील पनवेल एअरपोर्ट हे आपल्या मतदारसंघात आहे. अटल सेतू जो प्रकल्प आहे तो आपल्या मतदारसंघात आहे. जो मिसिंग लिंक या संपूर्ण देशाचा दृष्टिकोन बदलणारा जो मिसिंग लिंक आदरणीय शिंदे साहेबांनी केला तो या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. पिंपरी चिंचवड मधली मेट्रो असेल ही केंद्र सरकारच्या माध्यमातून या लोकसभेमध्ये या संपूर्ण क्षेत्रामध्ये आपण आणलेली आहे. अशा पद्धतीने एक जागतिक लेवलचं काम आदरणीय खासदार साहेब या मतदारसंघासाठी करत असाल. तुम्ही देखील त्याची माहिती घ्या. देशामध्ये ज्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक जास्त निधी आला नसेल तेवढा निधी या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून खासदार साहेबांनी आणण्याचं काम केलंय आणि एक जागतिक लेवलला हा लोकसभा पोहोचवण्याचं काम त्यांनी त्यांच्या माध्यमातून केलंय. गावोगावी रस्ते असतील, गावोगावी लाईट असेल, गावोगावी वीज असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीची कामं आपण सर्वाधिक निधी लोकसभेमधला वापरून त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये केलेले आहे. अशा माध्यमातून दरवर्षी तुम्ही 12च्या 12 अहवाल दर वर्षाचे तुम्ही पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला देखील कळेल की किती हजारो कामं आपणच्या माध्यमातून या संपूर्ण लोकसभेमध्ये झालीत. आणि हा एक वेगळा लोकसभा आहे. खरं तर याच्यामध्ये 3 तालुके रायगड जिल्ह्याचे आहेत, 3 तालुके पुणे जिल्ह्याचे आहेत. त्याच्यामध्ये काम करत असताना एक बॅलन्स ठेवून तो निधी वाटपाचं काम खासदार साहेबांच्या माध्यमातून होतंय. आता 3रा 4था ट्रॅक रेल्वेचा देखील आपल्या या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये होतंय. कामांची जर यादी जर आपण पाहिली तर फार आपल्याला वेळ जास्त जाईल, परंतु एक चांगल्या पद्धतीचं काम लोकांसाठी करण्याचं काम खासदार साहेब करतायत आणि भरघोस निधी या लोकसभेमध्ये त्यांनी आणलेला आहे. आणि आगामी काळामध्ये देखील अशाच चांगल्या पद्धतीचे उपक्रम योजना या संपूर्ण लोकसभेमध्ये त्यांच्या माध्यमातून जो माणूस खरं तर काम करतो आणि लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यांच्या अडी अडचणी घेऊन त्याच्यावरती त्यांची अडचणी दूर करण्याचं काम करतो, ते लोक त्यांचं जे काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचवत असतात. इतर खासदार देखील त्यांच्या माध्यमातून त्यांचं कामं पोहोचवतात. परंतु आदरणीय आप्पांनी गेल्या 12 वर्षामध्ये जी कामं संपूर्ण लोकसभेमध्ये केलेली ती दरवर्षीच्या स्वरूपामध्ये लोकांना लक्षात राहत नाही एवढी कामं, परंतु वर्षभरामध्ये जी कामं झालीत ती कामं त्या वार्षिक पुस्तकामध्ये प्रकाशन करून त्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत ती कामं पोहोचवण्याचं काम करतात की आपण जी नवीन योजना असतील, नवीन कामं लोकसभेमध्ये केलेली आहेत ती कामं आपण त्या निमित्ताने त्या पुस्तकामध्ये प्रकाशित करत असतो.
अजून येणाऱ्या काळामध्ये देखील मोठे प्रकल्प या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येणार आहेत. आज तळेगाव सारखा MIDC चा भाग हा देखील वाढत चाललेला आहे आणि मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज त्या माध्यमातून MIDC च्या माध्यमातून येत आहेत. याच्यामध्ये देखील सगळ्या युवकांना रोजगार निर्माण करण्याचं काम आपण राज्य सरकार म्हणून करतोय, केंद्र सरकार म्हणून करतोय. अशाच पद्धतीने चांगल्या योजना म्हणजे नागरिकांना ज्या समस्या आता त्यांच्या जीवनामध्ये त्याच्यावरती काम करण्याचं काम आपण त्या निमित्ताने करतो. त्याच्यामध्ये लाईट असेल, पाणी असेल, जॉब असेल, रोजच्या जीवनातील ज्या अडीअडचणीची काम आहेत त्याच्यावरती काम करण्याचं काम आदरणीय खासदार साहेब करतायत. त्याच पद्धतीने जे मोठे प्रकल्प देशाच्या माध्यमातून महत्वाचे आहेत ते प्रकल्प देखील या संपूर्ण लोकसभामध्ये आपण केलेले आहे. आम्ही देखील त्याच्यावरती संपूर्ण काम करतोय. येणाऱ्या काळामध्ये या लोकसभेमध्ये किती लाखो कोटीचा निधी आदरणीय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या माध्यमातून आणलाय याचं देखील प्रकाशन त्या माध्यमातून आपण करणार आहे की नागरिकांना देखील कळल की इतर लोकसभा क्षेत्रातून मावळ लोकसभा क्षेत्रामध्ये किती लाखोचा निधी, कोटींचा निधी खरं तर आलेला आहे. हे देखील आपल्याला सगळ्या नागरिकांना सांगायचंय. पिंपरी चिंचवडला जे पवनेचं पाणी जातं त्या पवनेच्या पाण्यावर टँकर लॉबी पोचली जाते आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे जे नगरसेवक आहेत ते टँकर लॉबीला सपोर्ट करत असतात. अशा प्रकारचा आरोप मावळमधील अनेक लोकप्रतिनिधी करत आहेत. तुम्ही तेथील नगरसेवक आहात, नेमकी स्थानिक परिस्थिती काय आहे, काय सांगा? नाही, आज जर तुम्ही शहराचा जर विचार केला तर गेल्या 15 वर्षापूर्वी आणि आत्ताच्या दृष्टिकोनातून झपाट्याने पिंपरी चिंचवड शहर त्या निमित्ताने वाढलेलं आहे. आज शहराचं नागरीकरण जवळपास 45 लाखापर्यंत गेलेलं आहे आणि शहरासाठी फक्त 2च धरणं त्या निमित्ताने पाणी पुरवठा करतात. त्याच्यामध्ये पावना धरण असेल, इंद्रायणीचं भामा आसखेडचं आमचं धरण असेल आणि काही इतर छोट्या धरणातून पाणी साठा शहराला जसा मिळेल. आज जर पुणे महापालिकेच्या तुलनेत जर पिंपरी चिंचवडचा विचार केला तर अतिशय कमी पाणी शहराला त्या निमित्ताने मिळत असतं आणि त्या निमित्ताने जी खरं तर आपल्या मावळ तालुक्याची आणि शहराची जी पाण्यावरची जी अडचण आहे त्याच्यावरती आता बैठका आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याच माध्यमातून तालुक्याचे लोकसभेचे खासदार श्रीरंगप्पा बारणे साहेब असतील, तालुक्याचे आमदार आदरणीय सुनील शेळके असतील व सगळे पदाधिकारी बाळाभाऊ भेगडे असतील, सगळ्यांना बरोबर घेऊन ती जी पाण्याची महत्वपूर्ण अडचण आहे ज्याच्यामध्ये कोणताही मावळ तालुक्यातील असतील, पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी दुखवले जाणार नाही आणि एक चांगलं समन्वय साधून ते काम कोणाचेही भावना दुखवून न देता प्रश्न सोडवण्याचं काम आदरणीय हे सगळे आमचे महायुतीचे पदाधिकारी करतायत. पक्ष संघटना चालवत असताना आदरणीय या आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मान्य असतो. पक्षासाठी काम करत असताना प्रत्येक पदाधिकारी त्याच्या पद्धतीने काम करत असतो. त्याच पद्धतीने आदरणीय खासदार साहेब त्यांच्या माध्यमातून आपली संघटना कशा पद्धतीने वाढवली जाईल त्याकरता काम करत असतात आणि त्याची दखल नक्कीच पक्षश्रेष्ठ त्या बाबतीमध्ये घेतील. येणाऱ्या काळामध्ये चांगली जबाबदारी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आपण वरती केंद्राची जबाबदारी मिळावी अशी मागणी आम्ही पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी म्हणून करत असतो. परंतु अंतिम निर्णय हे आदरणीय शिंदे साहेबच त्या माध्यमातून घेतील आणि नक्कीच एक चांगला निर्णय येणाऱ्या काळामध्ये साहेब घेतील अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे.